तर महत्त्वाची घडामोड आहे ते म्हणजे ठाकरेंचं शिष्टमंडळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहोचलंय। अनिल देसाई, अनिल परब, दानवे हे सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। ठाकरेंचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी भवनात बैठक सुरू आहे। तर काँग्रेसची सकाळची प्रतिक्रिया आणि त्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। अशातच ठाकरेंचे शिष्टमंडळ जे आहे ते सपकाळांच्या भेटीसाठी पोहोचले। अक्षय, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, आता ही बैठक सुरू आहे, नेमकं या बैठकीला यश येणार का? शिष्टमंडळाला काँग्रेस ला समजूत काढून ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश येणार का? नक्कीच श्रुती, खरं तर नक्कीच श्रुती, खरं तर आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच मवियाकडे अवघी एक जागा विधान परिषदेची आहे। परंतु काँग्रेसकडनं सांगण्यात आलेलं होतं वारंवार की उद्धव ठाकरे जर मवियाकडनं जर विधान परिषदेसाठी चेहरा असतील तर काँग्रेसचा त्याला पाठिंबा आहे। परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवता विधान परिषदेची त्यांनी ही संधी जी आहे ती अंबादास दानवे जे माजी विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत विधान परिषदेचे, त्यांना ही संधी दिलेली होती। आणि या सगळ्या संदर्भात आता काँग्रेसने आपली नाराजी जी आहे ती उघडपणे बोलून दाखवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि काँग्रेसने देखील आता आपला उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर आता मात्र ठाकरे गटाचे जे नेते मंडळी आहेत, अनिल परब असतील, स्वतः उमेदवार असलेले अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, हे सर्वच जे आहेत ते मंडळी ते आता गांधी भवन येथे आलेले आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांची इथे भेट घेताना पाहायला मिळत आहेत। या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये या ठिकाणी बैठक होताना पाहायला मिळते। या सगळ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघणार आहे का? काँग्रेस आपला उमेदवार जो देणार आहे तो या सगळ्या चर्चेनंतर देणार नाही का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मवियामध्ये खरं तर आता ठिणगी जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती काँग्रेसची होती, परंतु उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवार नाही झाले। त्यांनी अंबादास दानवे यांना आपला उमेदवार घोषित केला या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये। त्यामुळे काँग्रेसने एक वेगळी उघड भूमिका घेतली। नक्कीच अक्षय, नक्कीच काय नेमकं घडतंय बैठकीत अपडेट्स घेऊ तुर्तास। धन्यवाद।